श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जी गणनाथा तुझे चरणी ठेवणी माथा. श्री सत्यनारायणजी कथा अवधवी आता स्वामी नमो तुझला सरस्वती आदी माया लावण्य ज्योती तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता कृपा करुणी मज अनाथा जो का स्वामी माझा तू. नमो आदी नारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागता ती तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान त्याचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तता ती. आता एका कथानुसंधान जे पावन परम गहन नेमे शरण्य शौनकादी ऋषीगण सुता लागी पुसते झाले. कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन यांचा उद्धार व्हावा ऐसा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा. सुतवाच शौनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद भगवंता लागून पुसता झाला कर जोडून तोची अनुसंधान सांगतो. भगवान वाच कलित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सुरभर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो. प्रगट करुणी ब्राह्मणद्वारा तोची प्रसंग सर्व बरा. श्रीहरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे. कृतयुगी तैसे त्रेतायुगी द्वापाराच्या अंती कलियुगी सत्यनारायणाचे पूजा मार्गी ब्राह्मणद्वारा प्रगट केले. काशीपुरी ही विख्यात तेथे शतानंदे नामे ब्राह्मण राहत. पुत्र कलत्र कुटुंब सहित दीन गृहस्थाश्रमी असे तो. विष्णू व्रत पारायण दारिद्र्य करून व्यापिला पूर्ण. कुटुंब निर्वाह कारण भिक्षेशी जाता झाला. नम्र आणि शांत बहुत त्यासी प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेश शांत पुसे विप्रा लागुनी. कोठे केले तू प्रयाण काय मनी इच्छा धरून. ब्राह्मण वाच भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात असो. सत्यनारायण वाच भिक्षावरती ब्राह्मणासी परम धर्म आहे त्यास. परी तू माझा उपदेश ऐक ब्राह्मणोत्तमा. सत्यनारायण देव कलियुगात अनुभव प्रत्यक्षांचा प्रभाव फलदाता सर्वांसी. दारिद्र्याचा करुणी नाश भुक्ती मुक्ती देत विशेष. शोक संतापाचाही लेश काही एक उरवणे दी. त्या हरीस तू जाई शरण मनोभावे प्रीती करून. तोची शोक संतापनासून मनोरथ पूर्ण करील. स्वमुखे ऐसे वदन भूदेवास सांगतसे आपण. कंठ दाटून या ब्राह्मण म्हणे देव कोठे सांग पा. सत्यनारायण वाच मीच सत्वरूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन. मीच विप्ररूप धरून प्रगट झालो तुझ लागी. पाप बहुत होता जनी मीच स्वतः अवतार धरुणी. भक्तिभावे करुणी तारक होतो सर्वांसी. मातू माते शरण येई सर्व भावे मज ध्याई. सर्व संकटे ठाईचे ठाई लयाशी पावतील. ऐसे बोलूनी तात्काळ रूप आपुले अत्यंत ढळ. जाविता झाला वेल्लाळ शतानंदा लागुनी. चतुर्भुज मेघश्याम वर्णे आयुधे करी शोभायमान. मस्तकी मुकुट परम गहन ब्राह्मण पाहता झाला. पितांबर आणि मनमाळा चारू हर्षवदन सावळा. ऐसे देखताची ते वेळा मस्तक ठेविले तय चरणी. शतानंद वाच हे भवनाशक मोक्षदानी. माझे अपराध मनात नानी. तुझे पाया लागुनी शरण जा नमी असे. नमस्कार करीतो तव चरणी. भव समुद्रात गेलो उडुनी. तुझे स्वरूप विसरुनी मूढ प्राय झालो मी. आदी अनादी मायेचा करता. तुझी भक्ताची संकटे हरता. तुझे आज्ञे विनत्री जगता. सामर्थ्य देवाधिकानसे. नमो सत्यनारायण रूप विश्व हेची तुझे स्वरूप. तुझी सर्वांचा काळ रूप. तारक सर्वांसीज तू. भाग्य माझे उदयासी आले. तुझे कृपे पाहिली पावले. मज दिना ते उद्धारिले. नारायण सर्वेशा मी न जाणे कवन प्रकार. केला माझा अंगीकार. अदे अनादि विश्वंभर मज दिना ते तारावे. मी दारिद्र्य करून व्यापला हे परिपूर्ण. आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागी. मुके करीशील वाचाळ गिरीवर चढे पांगुळ. तुझ्या कृपेचे परिमळ संत सज्जन सेविती. श्री सत्यनारायण वाच द्रव्यादिके माझी नव्हे तृप्ती. भक्तीची के मज केवळ प्रीती हास्य करुणी मधुर गती. ऐसे बोलता झाला बहुत धनाचे नव्हे कारण. अनायसी तेने करून भक्तीने करावे माझे पूजन. षोडशोपचारे करून ह्या मज गृही आदी करून. संकटात निर्मुक्त झाला जाण केवळ भक्तीचे कारण. अनिक प्रिय मज नाही. आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान. अनायासे करीत प्रयत्न भक्तिभावे बजावे. गृहे अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित. नाना प्रकारे तोरणादी समवेत थंडील तेथे करावे. 5 कलश उदके पूर्ण आणून स्थापावे परिपूर्ण. वरी दीप प्रज्वाळून घृते करून ठेवावे. मध्ये मांडून सिंहासन त्यावरी शालिग्राम स्थापून. ब्राह्मण मुखे पूजन यथाविधी करावे. अथवा विष्णू मूर्ती स्थापून पूजा वही यथा मती. भक्तिभावे मनोर्थपूर्ती सत्य सत्य जानपा. धूप दीपाचा विस्तार करावा जो यथा प्रकार. नैवेद्याचाही विचार तोही ऐकपा यथाविधी.
सपाद गोधूम चूर्ण घृतात त्यास आहळून दूध शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा. षडस आणि पक्वान्ने ओदन आणि मिष्टान्ने नाना प्रकारची करुणे भक्तीने मज अर्पावी. मध्ये पाणी अचमन सुगंधयुक्त तांबूल जान श्रीफलादी दक्षिणा रत्न यथाविभव अर्पावे. मिळवणी सकळ आप्तजन गृहस्थती संपूर्ण कथा इतिहासतीन आदरे करून ऐकावे. भिल्ल राजा आणि वानिक चरित्र त्यांचे अनेक उद्धरुनी गेला भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल मनी ती मी पूर्ण करून अंती नेन निजी धामा. द्रव्याची मज नाही प्रीती अंतःकरणापासून भक्ती करुणे अळवावे मज प्रती. पुत्रादी देईन सर्व भावे ऐसे देऊनी वरदान ब्राह्मण रूप अंतर्धान. झालो आपण सत्यनारायण आपण आपले पूजन प्रगट केले. ब्राह्मण विस्मित होऊनी घरी आला परतवनी स्त्रियसी सर्व वर्तमान सांगता झाला ते दवा. उभयंता नमस्कार करून जे का भिक्षेत मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी. निश्चय करुणी ते वेळा भिक्षेशी नगरात पातला न मागता बहुलाभ झाला पूर्ण झाला मनोरथ. ब्राह्मणाशी हर्ष झाला विस्मय ही मनात केला श्रीहरीच प्रसन्न झाला. सत्यनारायणाच्या रूपाने स्त्रियेने त्याच काळी पतिवज्ञा वंदुनी भाळी पूजा सामग्री सिद्ध केली आप्तमित्रादी मिळविले. सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण कृत्य केला झाला. भक्ती पाहुनी तात्काळ प्रसन्न झाला घननीळ. ब्राह्मणा ते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान. शतानंद वाच रथ अश्वानी हत्ती मंदरे आणि चामरे डुलती. दास दासी पाणी पदाती लक्ष्मी विपुल देई मज. गाई म्हशी वासरा सहित दूध विपुल आनंदे देत. काया वाचा करुणी मनात आपली भक्ती ही द्यावी तथास्तु म्हणे भगवंत. दिदले तुझला मनोवांछित अंतकाळी माझे पद प्राप्त तुझ होईल विप्रोत्तमा. ऐसे पावनी वरदान कृत्य झाला ब्राह्मण. नाना भोगभोगी आपण स्त्रीपुत्रादी समवेत दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून आपापले घरा लागून सर्व जाते झाले धन्य धन्य ब्राह्मण. यशीच प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून हे व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी. आता पुढे नाख्यान भिल्लाचे सांगेन उद्धरून पावला मोक्ष सदन. कथा पाहून ऐकावी ती श्री इतिहास समुच्चय. प्रथम अध्याय हा अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सूत वाच. निषादे एक काष्टे वेचून नित्य विकावा या गावात. आणि एके दिवशी काशी पट्टणी भारा आणून ठेविला. तो झाला तृषाक्रांत. शतानंदाच्या घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला. हा ब्राह्मण निष्कांचन याच्या घरी इतके धन व्हावयासी काय कारण. तया लागी पुस्ता झाला. निषाद वाच. म्हणे ब्राह्मणा तू दारिद्र्य असता कोठून वैभव आले आता. दासी दासादी बहुत प्राप्त झाली तुझ लागी. हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया. मजवरी करुणी दया झाले ते सर्व सांगावे. शतानंद वाच. श्री सत्यनारायण देव तयासी पूजिता प्राप्त. सर्व कलित जयाचा प्रभाव शेषासही न वर्णवे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून. मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिले हे. निषाद वाच. ब्राह्मणाशी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून. शरण तुझ असे मी साधूचे जे का चित्त समान उपकार राहत. काही गोष्ट न ठेविता वृत्तांत वदावाजी स्वामिया. हे ऐकून या ते वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला. म्हणे जे राजा कृतार्थ झाला तो इतिहास ऐकपा. कोणी एक राजा मणिपूर पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत. प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर. सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला. सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण. हे पाहून आदरे करून मज पुस्ता झाला. मी त्यास सांगितला प्रकार तोच ऐक सत्य विचार. कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती क्वचितची. मज सांगितले नारायणे जाण. तोची विधान संपूर्ण सांगता झालो. त्या लागून पूर्व पीठिका ज्या परी त्याच प्रकारे तयाने जाण पूजिला श्री सत्यनारायण. राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले ते काळी. पूजा करावी भक्ती करून वित्त साठवी वर्जुन. तोषत नाही नारायण द्रव्य संभारे करून. श्री नारायण परमात्मा जाण तयाशी सर्वांचा अभिमान. सोसत नाही हे सत्य जाण भक्तीने पूजावा. सुदाम देवाचे पोहे भक्षण प्रीतीने करे नारायण. विदुर गृही तैसाची जाण आतिथ्य करून तोषला. दुर्योधनाच्या घरी पूजा न अंगीकारी. श्रीहरी विदुराचे मंदिरी राहता झाला. गोविंद गोपी अजामेळ आणि व्याध. हनुमंत विभीषण आणि गृद अधम काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले. ऐसे ऐकून या राजा पूजा संभार आणून सुवोजा मिळवून या प्रीतीने समाजा पूजिता पै झाला. तैसेची निषाद संपूर्ण भक्तिभावे करी पूजन. सर्व भावे अनन्य शरण होय तू सत्यनारायण ते या लोकी सर्व सुख जाण. अंती श्री हरीचे चरण पावशील हे माझे वचन. सत्य सत्य जाण तू. ऐसे ऐकताची ते वेळा निषादे तयासी नमस्कार केला. तेथून आपल्या घरी आला राहता झाला आनंदे.
आपुले स्वजाती जन निषादे सर्व बोलावून सांगता झाला सर्व वर्तमान. सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला तेने आज काष्ट विक्रयात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजनवी हा निश्चय करून निघाला तो अनायासे धन पावला. चतुर्गिनी गुणित ये वेळा आनंद झाला मनात आपले घरी येऊनी स्त्रियेला घेऊन बोलावून सांगता झाला प्रेम करून पूजा सामग्री आणि तू ते ऐकून आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणित गोधूम चूर्ण आणि घृत दुग्ध शर्करा आणली त्यांचा करून या पाक आणि पक्वान्य अनेक पुत्रपौत्रादी सकळीक अर्चना लागी बोलवले. ब्राह्मण उपाध्याय येऊन स्थापित झाले. सत्यनारायण यथाविधी पूजन करवणी कथा श्रवण करविली. भक्तिभावे नमस्कार करिता झाला निषादेश्वर प्रसाद सर्व ही सादर सेविते झाले तात्काळ या लोकी भोगवासना जी जी केली त्याने कल्पना ती त्या देवे कुंठराना ती स्वसनिध्य देता झाला. इति श्री त्या समुच्चये सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय. हा अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. सूत वाच. आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष. जेने कृतार्थ झाला वैश्य रायाचे उपदेशे. मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात तो मिळवणी जनसमस्त सत्यनारायण पूजित असे. तो रत्नापूरचा राहणार साधू नामे वाणी थोर नौकेत भरून धन फार येता झाला नदी मार्गे बहुत जनांचा समुदाय तेथे पाहता झाला यथार्थ मनी धरून या मनोरथ येता झाला ते ठाई चांदवे लखलखित गहन मणिमुत्यांनी शोभायमान नृत्यवाद्य आणि गायन तेही ऐकता झाला. ब्राह्मण करीती वेदाध्ययन ऐसे मनोहर रम्य स्थान पाहुणे हर्षयुक्त मन वैश्याचे झाले की कर्णधरासी म्हणे वचन मी ते पाहून येतो परतन तोपर्यंत नौका येथून तुम्ही चालू तुम्ही न करावी. त्यावेळी सेवकजन हात जोडून बोलती वचन आज्ञा तुमचे प्रमाण पाहुण यावे स्वामी. वैश्य नावेतून उतरून नमस्कारून या सभाजन पुसता झाला तया लागून काय तेथे होत आहे सत्य बोलती वचन येथे सत्यनारायण चर्चन कलियुगे ऐसा देव जाना दुसरा नाही सर्वथा राजा लोकांच्या हिताकरिता पूजनाची करी प्रसिद्धता कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरती समस्त दोन घटिका येथे राहून कथा ऐका परमगहन त्यानंतर प्रसाद घेऊन जावे आपल्या नौकेवरी ऐसे ऐकून या साधू आणि वर बोले तया लागून कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मजप्रती सांगावे. सभ्य वाच. सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगाव्या नाही प्रबळ ऐसा कलियुगी फळदाता परंतु भोगी पुत्रवान होऊन अंधायती नयन राज्य गेली तया लागून प्राप्त होय तत्काळ जी जी कामना करीती जन ती ती देतो सत्यनारायण पूजकांचे सर्व विघ्न तत्काळ स्वयं नाशितो. साधू आणि ऐकोनी गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला तेवेळी सभ्य वाच. मजला संताती नाही जाण कृपा करुणी सत्यनारायण पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने जे देईल पताका कांचनी करून मी पूजन सत्यनारायण हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त होती तुझ लागी. ऐकून प्रत्युत्तर संतोषले त्यांच्यानंतर करुणी श्रीहरीस नमस्कार प्रसाद घेता झाला. तेथून आला नावेवरी सेवकास आज्ञा करी नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला. स्त्रियेने मंगळ वैभवे साधू ओवाळिले जीवे भावे आनंदे करुणी स्वभावे श्रीहरी समजत असे गेला कौतुके काही काळ ऋतुस्नात झाली वेल्हाळ पती संयोग करून तात्काळ गर्भधारण करीत झाली 9 मास भरता जाण प्रसवली कन्या रत्न सौंदर्य तिचे अति लावण्य नेत्र कमळासारखे साधू करुणी मंगळ स्नान केले कन्येचे मुखावलोकन ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिले जन्मपत्र वर्तवणी कलावती नाम ठेवणी ब्राह्मण आनंदे करून साधू सांगते झाले कलानिधी चंद्रास म्हणतो तो हिच्या मुखावरी वास करीत कलावती नाम ठेवित म्हणून सर्व ब्राह्मण शुक्ल पक्षी कला वाढत तैशी ती थोर होत प्रौढास्ता ती सयत विवंचना करी लग्नाची गो कांचनपूर विख्यात तेथे शंखपतिवानी राहत धनिकानी कुळवंत वर नेमिता झाला शुभ दिवस लग्न पाहुनी कन्या अर्पिली त्या लागून अग्निब्रह्मानाच्या साक्षीने लग्न करीत झाला वाद्य नृत्यादी गीत याचका बहुत द्रव्य होत 16 केला दिवसात अंदन फार दिले जामाताशी पुत्र मानोनी घरी ठेवला तक्षणी सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जानपा. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा तृतीय अध्याय. हा अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. सूत वाच. आता साधूचा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्हास भोगून या सर्व विलास अंती सनिध्य पावला पाहून या सुमुहूर्त व्यापार करावयाशी निघत मनी मोती रत्न बहुत नौकेवरून चालला संगे घेऊन जामात देशांतरी प्रयाण करीत एक नकर अति अद्भुत नर्मदा तीरी पाहिले तेथे जामाता सहित राहिला त्या जागेत क्रय विक्रय असं म्हणतात करीतसे आनंदे
करावे सत्यनारायणाचे पूजन, त्याची विसरला आठवण, प्रमादे करून धनधान्य त्यात लुब्ध झाला. त्या कर्मविपाके करून तापला परम गहन. एके दिवशी त्या नगरात जाण राजभंडार फोडिले. त्यातील मणी यांच्या माळा घेते घेते झाले पाहुणी सकाळ. निद्रेने व्यापले लक्ष पाळा, कोणी पाहता झाला सुत मागत बंदीजन. जागे करीती राजा लागून, शौचविधी स्नान करून बसता झाला सिंहासनी. सेवक जन सर्व येऊनी करोनी साष्टांग नमन. सांगती सर्व वर्तमान, चोर भंडार फोडिले. रत्नमाळादी धन नेले सर्व हरण करून. आज्ञा केली समस्ता लागून, धरून आणा चोराते न आणिता तस्कर. होईल तुमचा घात फार, हे ऐकून ऋत विचार करीत झाले ते धवा. शोधित चालले ग्रामांतरी, कोठे लागे त्याचा थार विलाप करीती नाना प्रकार. आता काय करावे, राजा आता दंड करून घे सर्वांचे प्राण. ऐसे मनात भय मानून काय करीत झाले, परदेशी साधूस जाणून. थोर चोर हाचे हे स्थापन, त्यासी केले बंधन. साधू जामाता सही रत्ने आणि मोती कमळा, वस्त्रे घेतली सकाळा. पुढे घालून दोघाला राजापाशी आणले. प्रतिकूळ हरी त्यास झाला, म्हणून राजा काही न बोलला. धन त्याचे ते वेळा राजभंडार ठेविले. साधू या शिकारागृही घातले, जामाताशी लोह शृंखला. पायात त्याही सेवक जन घालीती. साधू जामाता सहित वारंवार विलाप करीत, म्हणे पुत्र होतात, धन आपले कोठे गेले. कोठे माझी भारी असेल, कलावती काय करील. विधाता झाला प्रतिकूळ, आता काय करावे. ऐसे दुःखात निमग्न होऊन करी चिंता गहन. मोठ्या प्रयास धन मिळवले, होते मी कोणत्या कर्मविपाके करून. कोणत्या पापाचे आचरण मी केले काळे करून. चिंतेत वर्ष लोटली, प्रतिकूळ हरी होत. परी जे धन होते संचित, राजदंडे समस्त राहिले ते चोरे नेले. भार्या झाली अति दुःखित, पतीचे कल्याण इच्छित. वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व विकोणी खातसे, घरी काही न राहिले जाण. मग कन्ये सहित आपण काष्टे वेचुनी नरानातून निर्वाह करीत झाली. अन्नाच्छादन नसतावरी, कन्या तिची काय करी. राहत होता ब्राह्मण शेजारी, त्याचे घरी जात असे तो तेथे सत्यनारायणाचे अर्चन. करीत होता एक ब्राह्मण, कलावती करून यमन. काय तेथे बोलली पिता आणि भ्रातार, घरास येथील सत्वर. तुम जपावशी सर्वेश्वर, तरी मी पूजन करीन. ऐशी ती प्रार्थना करीत तथास्तु म्हणती सभासद. कथा ऐकून प्रसाद घेत प्राप्तकाळी घरी आली. आई म्हणे सुलक्षणा, कोठे राहिलीस कोणे कारणा. सत्यनारायणाचे कथा पूजना सर्व ती सांगत असे. माते इच्छा पूजेची करुण, म्हणे आहे मनसी तू जरी जाण. जनक आणि भ्रतार मिळवणी घरी यावे यासाठी. मातेचे आले मनास, भिक्षार्थ गेली नगरास. न करिता आयास बहुत धन मिळाले. तिने आणून साहित्य, कलावती पूजा करीत. लीलावती सहित भक्तिभावे पूजिला. कलावतीचे पूजे करून प्रसन्न झाला नारायण. कृपावंत दयाघन, त्याचे वर्णन कोण करी. सत्यनारायणाच्या या पूजेचे महिमान महात्म्य वर्णू न शकती निगमागम. देवादिदेव पुरुषोत्तम तोष तो भक्तिभावे मुक्ती देणार. त्यास न सोसे गर्वाचा भार. ब्राह्मण म्हणे चमत्कार श्रीहरीने दाखविला. कलावती करिता पूजन, त्याच दिवशी सत्यनारायण राजाच्या स्वप्नात येऊन काय बोलता झाला. साधूचा अपराध नसता बंधन केले मुक्त त्यासे करी आता. आज्ञा माझी तुझ्यासे स्वपरियकावरती. राजाने निद्रा केली होती, तो विप्ररूपे तयाप्रती बोध करीत झाला. माया हरीची प्रगटली, मग निद्रा राजाची केली. विस्मित होऊन ते वेळा आश्चर्य करी मनात. गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमळापती. मुखे अवलोकनी घृती, ते वेळी घृती सिंहासनी बैसला. सर्व वृत्तांत त्यावेळी मंत्री अशी सांगत झाला. ऐकोनी प्रधानाधिका ते वेळा काय बोलते झाले. हे राजेंद्र, स्वप्नात पाहिले ते हे सत्य. मनात झाला हर्षयुक्त, माया हरीची प्रबळ. मग कारागृहातून तात्काळ साधूसा आणवून झाला सन्निधिताया बैसवून. पुससे आनंदे राजोवाच, काय तुझे कुळगोत्र, कोण देश पवित्र. येथे येण्यास का निमित्त, हे सर्व सांगावे मजपासी. साधू वाच, रम्य रत्नपूर नगर, आम्ही तेथील राहणार. क्रय विक्रयाचा व्यवहार येथी वाणी असो आम्ही. आणि मोती हिरे रत्न विकावी करून या प्रयत्न. राजू ते सर्वज्ञ तस्कर म्हणून आणले. चोर नाही आम्ही जाण, मनी पाहावे विचारून. राजदूती तुमच्या भयाने धरून आणले आम्हासी. अपराध नसता यथार्थ, केला आम्हावरी अनर्थ. देवमनी न जाणता प्रभाव, सहजव्रती बोलिलो माझे विटंबनाचे कारण. सर्व सांगावे मज लागून, तात्काळ कृपावंत होऊन तापस बोलता झाला. तापसवाच, आपले मन आपणाते, शत्रुमित्र ऐसे होते. मोठेपणाचे अभिमानाते, सोडी आता तू साधू. आपले मूढपणाचे योगे, भोगिले सजय केले मागे. चंद्रचूड समुदाय सांगे, नारायण पूजित होता. ते अनपत्या मज कृपा करून, द्यावे किंवा पुत्र किंवा कन्यारत्न. मी यथाविधी तुझ पूजिन, ऐसा नवस केलासी.
परंतु धन हरवे भरित पूजा विसरलासी सत्य सर्व व्यापक तो भगवंत तुझ प्रचित दाविली पूर्वी ऐसावर पावनी कन्या झाली तुझ लागुनी मूर्खा आता तरी उमजमनी बोलोनी रूप दाखविले साधू करी साष्टांग नमन गळ्यात वस्त्र घालून म्हणे मी अपराधी गहन सद्गवानी बोलत असे जय जयाची सत्यनारायण जय जयाची अपरंपार गहना जय जयाची सर्वातीता निर्गुणा विश्वव्यापक तुझे एक तू सत्वरूपी निरंजन तू देवकृपेचा सागर पूर्ण तुझे आधारे प्राणी मात्र जान चारी युग वर्तती तू देवाधिदेव जगन्निवास तुझे खरा जगदीश द्रव्यामध्ये आम्हास स्मरण नाही तुझे की माझे बुद्धीचे क्षमापन करी आता कृपा निधान वारंवार तुझे स्मरण करी नमी हे जाण पा ऐशी स्तुती करून मुद्रा लक्ष स्थापिल्या तेथे प्रत्यक्ष मजला आहे तर तुझे चरण साक्ष पोचता घरी पूजिन प्रसन्न होऊन नारायण म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण पुत्र पौत्र समवेत जाण नाना भोग भोगीशी पै भोगुनी सर्व संपदा अंती पावसी माझे पदा न होता तुझं अपदा सुखे राहे अलुकी ऐसे देऊनी वरदान अंतर्धान झाला नारायण साधू आपल्या नौकेत बसून पुढे चालता झाला तो सोनगराजवळ येत मग घरी पाठविला दूत तो जाऊन लिलावती प्रत खातो जोडून सांगे पा म्हणे साधू जामाता सहित कृत्य होऊन येत तेव्हा ती पतिव्रता कन्येसहित पूजा करी सत्यनारायणाची पूजा समाप्त झाल्यावरी साध्वी निगती झाली सत्वर सांगती जकी जनांचे भार नाविक जवळी पातला कलावती प्रसाद न घेता निघून आली तत्वता पतिमुख दर्शनाची उत्कंठा तो तेथे सेवर्तले अवज्ञा प्रसादाची झाली त्या कारणी नौका बुडाली साधू म्हणे तेवेळी माझे विटंबन कोणी केले कारागृही बहुत प्रकार दुःख भोगिले दिवस फार प्रारब्ध करणे अपार काय करू मी आता पुत्राविन माझा संसार व्रत झाला दुस्तर आता माझ्या जीवाशी धिक्कार असे प्रकारे विलापकारी ते पती बरोड ऐकून कलावती शोक करी दारुण इतक्यात लीलावती पूजा सारुण मंगल करीता आली जामाताचे निधन ऐकताच शोकपूर्ण कलावतीच पुढे घेऊन रुदन करी अपार स्वामी मी कृतार्थ असता काय झाली ही अवस्था धिक्कार तुझ्या प्रभुत्व आता ऐसे बोलून शोक करी कन्येच्या मुखाकडे पाहे तो मुख मृगांग उतरला आहे पतीच्या मुखाकडे पाहे तडणी पडला मूर्छित कर्दळी स्तंभाचे परी पडताच झाली गाबरी सावधोनी सत्वरी पित्याच्या मुख पाहत असे रूप अत्यंत सुंदर नेत्रातून वाहे निर मोत्यासारखे हृदयावरी शोभायमान होत असे हा प्रिय नाथ समर्थ मजवरी का केला अनर्थ आता जिने माझे व्यर्थ झालीसे तुझ विन पतीचे स्त्रियार्धांग हे वेदांत आहे चांग अर्धांग जातांग कैसे राहिले समर्थ कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युवती शोक समुद्रात बुडती मग काय वर्तले ते ऐका आकाशवाणी ऐशी झाली की कलावतीने पूजा केली परी प्रसाद न घेता आली म्हणून देवक्षोभला आता प्रसाद घेईला आदरे तरी पतीस पावेल सादरे हे ऐकताची जाऊन त्वरे प्रसाद सेवित झाली त्या वेळेस सत्यनारायण करुणा करू कृपा करून चमत्कार करी पूर्ण सर्व जना देखत नौका पाण्यात होती बुडाली ती जामाता सहित निघाली साधू धावून त्यावेळी जामाताशी भेटला जामात मृत्यूगृही गेला तो माघारा फिरून आला हे पाहताची जनाला विस्मय फार झाला म्हणती सत्यनारायण कोण जाणे याचे विधान पावतो भक्ता लागून कलियुगी तात्काळ साधू जामाता सहित स्त्री कन्येचा धरून हात घरी आले समस्त याचका ते गौरविले लक्ष मुद्रांचे स्थापन केले होते ते आणून पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले बाताका कांचनी करून इष्ट सोयरे आप्तजन ब्राह्मण बोलावून वेद घोष करून पूजा करीत झाला सुवर्ण पुष्पे आणि फळे देवासी अर्पिली सकळे भक्ष्यभोज्य पैसो जुळे नाना प्रकार करीत असे षोडशोपचार भगवंत पूजित झाला जामाता सहित मग प्रार्थना केली बहुत वासुदेव तोषविला साधू वाच प्रणामामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध मी मूढभम अपराध क्षमा केली पाहिजे असुराप्रती नाना गंधर्वाचे रीती तुझे हाती जगतपती कलासूत्र सर्वांशी तुझे कृपेने चालती तुझे कृपेने बोलती तुझे कृपेने जगती वर्ततात सर्व लोक आता करोनी मजवरी कृपा करुणा करा जगदृपा माझी पूजा अंगीकाराची द्रुपा माझी ठाव दे ऐशी प्रार्थना बहुत तात्काळ करी प्राणीपात ब्राह्मण भोजन करून समस्त तो शेविले भूदेव मित्र बंधू आप्तजन सर्वादिदले भोजन या लोकी सुख भोगून ती विष्णुपद पावला या विधाने करून करील सत्यनारायणाचे पूजन त्याचे मनोरथ जाण तो देव पूर्वील जी कामना मनातून करील ती सिद्धी पाळ जाण कलियुगी हे पूजन स्वतः प्रगटून चालविले इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा चतुर्थ अध्याय 5 श्री गणेशाय नमः सूत मने शौनकादिका सावधान चित्ते करून ऐका कथिता मी कथानका जेने सिद्धी पावेल अंगध्वज नामे विख्यात राजा प्रजा पालनी आसक्त झाला असता त्याचे चरित परिसादरे करून सत्य देवाचा प्रसाद टाकून पावला आपदा राज्य असोनी संपदा क्षणात नष्ट झाली एके समय तरुपती जाऊनी घोरवना प्रती मारोनी नाना मृगा प्रती पावता झाला श्रमात तो एक देखील वटतरू जयाच्या चहायचा
विस्तीर्ण गेरू. त्या तो नृपक वर घेता झाला विश्रांती. तो देखील अद्भुत सकल गोप आनंदित सत्यदेवाची पूजा शांत मने करून करीताती. उन्मत ऐसा तो नगरपती सत्यदेवाच्या जाऊनी पुरती नमन पूजातिक भक्ती नाहीच करीत झाला. गोपाळी करुणी सत्यपूजन द्विजा करुणी साष्टांग नमन प्रसाद राजा सनिध ठेवून जाते झाले साक्षेपे सकळ मिळून आनंद भरित प्रसाद सेविती भक्तियुक्त तेने करून सत्यदैवत संतुष्ट झाले. त्यावरी नृपमने हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक याचे हातून प्रसादाधिक हे कैसे घ्यावे म्या ऐसा विचार करून मनात प्रसाद तैसाचे टाकून मनात अश्वारूढ होऊन त्वरित तेथून या निघाला. तो मार्गीय पशुकून होता नगरा पातला चिंताक्रांत सदनी जाऊन या पाहत तो अनर्थ वर्तला. असे पुत्र झाले सकळ ज्येष्ठ प्रधान इज्ञ दिसती अष्ट सकळ जन पावती कष्ट संपत्ती लया पावली. चिंताक्रांत होऊन नृपती विचार करू आपले चित्ती प्रसाद त्यागे करून झटिती दुःख सागरी बुडालो. म्हणून आता वनात जावे करावे त्वरित त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करीत झाला ते दवा ऐसे करून यथाविधी व्रताचरुणी गोपाळ सहित प्रसाद अर्पुणे प्रसाद भक्षण स्वयं करुणी नगरापातला त्वरित तेने तोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत ब्रह्मादिकाही ज्याचा अंत नाही सत्य कदापि ऐश्वर्य समग्र लाधले राज्य स्वतंत्र चालले पुत्र पौत्रही सजीव झाले व्रत प्रभावे करुणी अंगध्वज नृपती ऐशापरी दारासुतांच्या सुख संसारी भोगोनी लोक गेले लोकांतरी देवासनिध्य ऐशा या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्त या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा. सूत म्हणे गा मुनिवर्या या व्रताचा महिमा ऐकून दुरित सकळ जन टाकून या पावती नर सुखाते ऐशे हे व्रत परम पवित्र याचे आचरण करीती जे नर पावती पुण्य अपार नाही संदेह किमीपही सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे करीती सुजान त्याचे मनोरथ परिपूर्ण होतील जान भय दारिद्र्य होईल संपत्तीमान बंधाचे तुटेल बंधन भीती सकळ जाई पळवण व्रत प्रभावे करुणी य लोकीचे सुख भोगोनी सकळ दुरिते शमावोनी पवित्र ऐशा वैकुंठ भुवनी नांदता ते सुखे ओ ऐसे हे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर ज्याच्या श्रवणे सत्वर दुःख नाश पावती. या सत्यनारायण प्रती कोणी काल ऐसे म्हणती सत्य ईश्वर ख्याती होईल सत्य या जगी हे व्रत चारी युगी प्रसिद्ध होईल कलियुगी कलियुगे त्वरित फलद याचे योग्य सत्यदेव विषेद संतुष्ट होईल तात्काळ. इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सुत यांच्या वचनी कथाही संपूर्ण झाली. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडी सत्यनारायण कथा पंचम अध्याय संपूर्णम.